गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्ते मुलांनो. आपण वाचनाचे वेळ हा जो पाठ शिकलो होतो तर त्याच्या खालचं स्वाध्याय पहा मुलांनो पाठ्यपुस्तकामध्ये. आता हे जे दिले खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा ते आपण दिलेलंच आहे. कारणे लिहा तेही आपण दिलेलं आहे. आता हे जे दिलेलं आहे खालील आकृती पूर्ण करा. तर मुलांचे अवांतर वाचनाव्यतिरिक्त मैत्री असणारे घटक तर ते तुम्ही इथे पुस्तकामध्येच पेन्सिलनं लिहायचे आहेत. त्यानंतर अभ्यासाबरोबरच तुम्हाला इतर कोणत्या गोष्टी करायला आवडतात का ते लिहा. हे तुम्ही क्लास वर्क मध्ये लिहायचं आहे. तर तुम्ही अभ्यास तर करताच. आता अर्थात काही मुलं आवडीनं करत असतील, काही मुलांना अभ्यास आवडतच नसेल, जबरदस्ती करत असतील. हो का? नाही ना? अभ्यास सगळ्यांना आवडतो की नाही? मग अभ्यास जसं तुम्ही आवडीनं करता, तसं अभ्यासाबरोबरच तुम्हाला इतर कोणत्या गोष्टी करायला आवडतात आणि त्या का आवडतात? त्याच्यामागचं काय कारण आहे? काय रिझन आहे? तर ते तुम्ही लिहायचं आहे इथे. एक 6 ते 8 ओळींमध्ये तुम्ही हे लिहून काढा, की अभ्यासाबरोबरच तुम्हाला इतर कोणत्या गोष्टी करायला आवडतात आणि का आवडतात? क्लास वर्कमध्ये लिहा. आता हे खेळू या शब्दांशी हे पण आपण दिलेलंच आहे. वाक्प्रचार दिलेले आहेत, वाक्यात उपयोग दिलेला आहे. आता हे जे आहे खालील शब्दांचे समानार्थी शब्द चौकटीतून शोधून लिहा. तर हे तुम्ही इथे पुस्तकातच पेन्सिलनं लिहा. वहीमध्ये आपण हे केलेलंच आहे. पेन्सिलनं इथं पुस्तकामध्ये पण लिहायचंय म्हणजे प्रॅक्टिस होईल आणखी. आता इथे काय दिलेलं आहे हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्द वाचा व त्यांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. तर हे सुद्धा आपण लेखनामध्ये समजून दिलेले आणि लेखन पण दिलेलं आहे. ते तुम्ही केलेलं असेलच. त्यानंतर इथे उपक्रम काय दिलेला आहे तुम्हाला आवडणाऱ्या विषयांची पुस्तके वाचा. वाचलेल्या प्रत्येक पुस्तकाचा थोडक्यात सारांश आपल्या वहीत लिहा. हा तर तुम्ही अनेक पुस्तकं वाचून त्याचा सारांश लिहायचा आहे. पण निदान एक पुस्तक तरी तुम्ही कुठलं तरी वाचा आणि त्याचा थोडक्यात सारांश समरी आपल्या मराठी क्लासवर्क मध्ये लिहून काढा. ठीक आहे. आता पहा आपण समजून घेऊया. खालील वाक्य वाचा. अजय आणि विजय शाळेत पोहोचले अन पावसाची रिपरिप सुरू झाली. मला पाऊस खूप आवडतो कारण मला पावसात भिजायला आवडते. रमेश व रत्ना मावशीकडे पुण्याला गेले. आम्ही खूप प्रयत्न केले म्हणून आम्ही जिंकलो. बाबा रिक्षा किंवा बसने प्रवास करतात. वरील वाक्यातील अधोरेखित शब्द कुठलेत अधोरेखित शब्द अन कारण व म्हणून किंवा हे शब्द म्हणजे उभयान्वयी अव्यये आहेत. मुलांना आपण शब्दांच्या 8ही जाती शिकताना हे सगळं शिकलेलो आहोत. पण तरी देखील आता हे जे उभयान्वयी अव्यय आहे हे आत्ताच्या सेकंड युनिट टेस्ट साठी परीक्षेला येणार आहे. म्हणून मग पुन्हा एकदा त्याची रिव्हिजन. शिवाय, की, परंतु, म्हणजे, तरी, नी, अन हे सर्व शब्द दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडण्याचे काम करतात. म्हणून हे शब्द उभयान्वयी अव्यये आहेत. आता काय लक्षात ठेवायचं याच्यामध्ये उभय म्हणजे दोन. हं? उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. का म्हणतात? तर उभय म्हणजे दोन व अन्वय या शब्दाचा अर्थ संबंध असा आहे. खालील आता ही जी वाक्य दिलेली आहे वाक्यातील दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांचा संबंध जोडणे हे उभयान्वयी अव्ययाचे कार्य आहे. उभयान्वयी अव्ययाचं कार्य काय आहे काय काम करतं ते तर वाक्यामध्ये जे कुठले दोन शब्द असतील किंवा दोन वाक्य असतील तर यांचा संबंध जोडणे हे उभयान्वयी अव्ययांचं कार्य आहे. आणि पहा ते जर आपण घातलेच नाही तर वाक्याचा अर्थ सुद्धा आपल्याला लागणार नाही. आणि म्हणून उभयान्वयी अव्यय जे आहे ते दोन शब्द किंवा दोन वाक्य यांचा संबंध जोडण्याचं काम करत असतात. आता पहा खालील संवादातील उभयान्वयी अव्यय अधोरेखित करा. तर हे सुद्धा तुम्ही इथे पेन्सिलनं तर कराच पुस्तकामध्ये आणि शिवाय क्लासवर्क मध्ये सुद्धा लिहून काढा. आई, आपल्याकडे पाहुणे येणार आहेत म्हणून आपण पुरणपोळी करूया. आता इथे कोणतं आहे उभयान्वयी अव्यय म्हणून. अंकुश, आई तू बटाट्याची भाजी आणि पुऱ्या कर म्हणजे मी तुला मदत करू शकेन. आता इथे भाजी आणि पुऱ्या म्हटलेले तर इथे अन त्यानंतर म्हणजे शिवाय स्वयंपाकही लवकर होईल. शिवाय जर पाहुणे लवकर आले
तर त्यांना वेळेवर जेवायला मिळेल, पण पाहुण्यांना आवडेल ना आपण केलेला स्वयंपाक. हं. तर अशा प्रकारे इथे जे काही उभयान्वयी अव्यय आहेत, ती स्वतः तुम्ही शोधायची आहेत. खरं मी सांगायला नको होती आता. काही-काही माझ्याकडून सांगितली गेली. पण ठीक आहे, तुम्ही स्वतः शोधा. पेन्सिलनं त्याला अंडरलाईन करा इथे पुस्तकामध्ये. शिवाय हे क्लास वर्कमध्ये लिहून काढायचं आणि जी काही उभयान्वयी अव्यय आहेत, ती खाली लिहून काढायची आहे, या परिच्छेदामधली. ठीक आहे. आता इथे जे दिलेलं विद्यार्थ्यांना उभयान्वयी अव्ययांची विविध उदाहरणे देऊन अधिक सराव करून घ्यावा. तर प्रॅक्टिससाठी मुलांनो तुम्हाला व्याकरणाचं पुस्तक आहेच आपलं मराठीचं. तर आपलं जे मराठीचं व्याकरणाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये उभयान्वयी अव्यय काढा. आधी तिथे दिलेली सगळी माहिती वाचून काढा, ती समजून घ्या आणि त्यानंतर त्याच्या खाली जे काही उभयान्वयी अव्ययाचे प्रश्न दिलेले असतील ते सगळे सोडवायचे आहेत न चुकता सगळ्यांनी. आणि हे परीक्षेसाठी आहे मुलांनो हां, आत्ताच्या. आता जी तुमची युनिट टेस्ट होणार आहे, सेकंड युनिट टेस्ट त्याचा पोर्शन तुम्हाला सगळ्यांना मराठीचा मिळालेला असेलच. हां, तर हे वाचनाचे वेड हा जो पाठ आहे आणि शब्दांचे घर ही कविता. हां, मग शब्दांचे घर ही कविता हं, शब्दांचे घर 8वी कविता आहे. भाग 2 मधली 8वी कविता शब्दांचे घर आणि हा 9वा पाठ. शब्दांचे घर कविता तालासुरात व्यवस्थित पाठ केलेली असली पाहिजे. त्यानंतर हा 9वा पाठ वाचनाचे वेड. तर ती कविता आणि हा पाठ याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. शिवाय आतापर्यंत शिकवलेलं जे व्याकरण किंवा पाठाखालचं जे काही व्याकरण असेल ते सगळं व्याकरण व्यवस्थित करायचं आहे. मग त्याच्यामध्ये काय-काय शब्दार्थ, समानार्थी, विरुद्धार्थी, लिंग, वचन, वाक्प्रचार त्यानंतर आता आपण जे घेतलेलं आहे उभयान्वयी अव्यय हं, पाठाखाली जे काही व्याकरण असेल ते सगळं. शिवाय आतापर्यंत शिकवलेलं जे काही व्याकरण असेल ते सगळं व्यवस्थित तयार करून ठेवायचंय आणि त्या 2 पाठांचा अभ्यास पण चांगला करून ठेवायचा आहे. ठीक आहे. युनिट टेस्टसाठी तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. आता इथे काय सांगितलेलं आहे पहा. आम्ही बातमी वाचतो. वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा. हां, आम्ही बातमी वाचतो. इथे एक बातमी दिलेली आहे आणि ती आपल्याला वाचायची आणि तुम्ही नेहमी बातमी वाचताना वाचत नसाल तर सुरुवात करा मुलांनो. कारण आता इथे तुम्हाला आम्ही बातमी वाचतो म्हणून 7वीत दिलेलं आहे. तर इथे तुम्ही बातमी वाचायची आहे, ती समजून घ्यायची आहे, दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. पण जसे तुम्ही मोठे व्हाल मग 8वी मध्ये 9वी-10वी मध्ये तुम्हाला प्रत्यक्ष बातमीच तयार करायला येणार आहे. वृत्तांत लेखन, बातमी लेखन असा प्रश्न असतो. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचं, की बातमी कशी लिहिली जाते. त्याचं वाचन समजून-उमजून करायला आत्ताच सुरुवात करायची आहे. अनेक प्रकारच्या मराठीतल्या बातम्या तुम्ही वाचत चला. आता इथे पहा कोणती बातमी दिलेली आहे. फोटो कोणाचा दिलेला आहे? हं, अब्दुल कलाम यांचा फोटो दिलेला आहे की नाही? त्यांचा फोटो इथे दिलेला आहे, पुस्तकं वगैरे दाखवलेली आहेत आणि वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा हे त्याला हेडिंग दिलेलं आहे. न्यूजपेपरमध्ये तुम्ही पाहता, की कुठल्याही बातमीला हेडिंग असतं की नाही आधी, शीर्षक असतं. ते दिलेलं आहे वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा. काय आहे अर्थ त्याचा? वाचन, रीडिंग करणं. त्याच्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळते की नाही, तो प्रेरणा देणारा हा दिवस आहे, तो उत्साहात साजरा झालेला आहे. आदर्श नगर तारीख 16 तर याच्यामध्ये पहा ठिकाण आणि तारीख महत्वाची असते. दिनांक 15 ऑक्टोबर रोजी आता ही बातमी आलेली आहे 16 तारखेला घडलेली कधी असणार आहे 15 तारखेला. दिनांक 15 ऑक्टोबर रोजी साधना विद्यालय आदर्श नगर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून म्हणजे संधी मिळाली त्या निमित्ताने विद्यालयात अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यालयात, स्कूलमध्ये, शाळेमध्ये वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स घेण्यात आल्या. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. ग्रंथदिंडी तुम्हाला माहिती असेल मुलांना. तुम्ही वारी वगैरे पाहिली असेल. त्याच्यामध्ये पालखीमध्ये मग पहा तुम्ही जर पाहिलं असेल तर मग पालखीमध्ये देवा भगवंत ठेवले जातात किंवा मग ग्रंथ ठेवला जातो आणि ते पालखीमध्ये नेत असतात. मग जिथे धर्मग्रंथ ठेवलेला असतो, देवाचं पुस्तक ते जे ठेवलेलं असतं पालखीमध्ये मग समोर 2 जणांनी, मागे 2 जणांनी ते पालखी धरलेली असते आणि त्यांच्या मागे अनेक लोक हे जात असतात. तर ते जे ग्रंथ ठेवलेले असतात म्हणजेच धर्मग्रंथ त्याला म्हणतात. म्हणजेच तुमच्या देवाचं पुस्तक. तर ते देवाचं पुस्तक जे ठेवलेलं असेल ते ग्रंथ झालं आणि त्याला
पुजायचं आणि ती ग्रंथदिंडी न्यायची त्या दिवशी. तर हे जे आहे सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. आदर्श नगर परिसरातील महत्त्वाच्या चौकात वाचन संस्कृती वाचवा या विषयावर मुलांनी पथनाट्ये सादर केली. हां, विषय काय आहे नाटकाचा? वाचन संस्कृती वाचवा आणि तुम्ही वाचाल तर वाचाल. त्यामुळे मुलांनो वाचत चला, बातम्यांचं वाचन करा. पथनाट्य म्हणजे काय? स्ट्रीट प्ले, की जो रस्त्यावरती नाट्य सादर केलं जातं. पथ म्हणजे रस्ता, रस्त्यावरती, मार्गावरती मध्येच थांबून एखादं नाट्य सादर करणं त्याला म्हणायचं पथनाट्य. त्याचबरोबर विद्यालयात उत्कृष्ट वाचन ही स्पर्धा घेण्यात आली. यात मुलांनी पहा कुठली स्पर्धा घेण्यात आलेली आहे? उत्कृष्ट वाचन. कोण उत्तम प्रकारे वाचन करतंय त्याची कॉम्पिटिशन घेण्यात आली. यात मुलांनी त्यांच्या आवडत्या कथा, कवितांचे वाचन केले. कथा, स्टोरी, कविता, पोएम. या स्पर्धेत इयत्ता 7वीतील शेखर काजळे या विद्यार्थ्यास उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले. पहा उत्कृष्ट वाचक, उत्तम वाचन त्यानं केलं म्हणून त्याला उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आलं. वाचक म्हणजे वाचन करणारा. पुढील काळामध्ये वाचन संस्कृती विकसित व्हावी. विकसित व्हावी म्हणजे मुलांमध्ये वाचनाचं महत्त्व कळावं, त्यांनी अजून वाचन करायला लागावं. या दृष्टीने विद्यालयात विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे मुख्याध्यापकांनी या प्रसंगी घोषित केले. या दृष्टिकोनातून त्यांनी काय केलेलं? विद्यालयामध्ये अनेक विविध प्रकारचे उपक्रम, ऍक्टिव्हिटीज राबवले जाणार असल्याचे घेतल्या जाणार असल्याचे मुख्याध्यापकांनी म्हणजे प्रिन्सिपलनी या प्रसंगी घोषित केले म्हणजे अनाउन्स केले, जाहीर केले. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने वाचन प्रेरणा दिन साजरा केला. पहा कशा प्रकारे ही बातमी तयार करण्यात आलेली आहे. आता या बातमीवरती वरील बातमीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा म्हणून सांगितलेलं आहे. तर तुम्ही मुलांनो निबंधाच्या वहीमध्ये एक तर आम्ही बातमी वाचतो आणि ही जी बातमी दिली आहे ना पूर्ण, हे गुलाबी जे दिसते बातमी, तर ही पूर्ण बातमी पिंक कलरची जी दिलेली आहे, एक तर तुम्ही ती झेरॉक्स करून वहीमध्ये चिकटवा किंवा मग जसं दिलेलं आहे तसंच व्यवस्थित लिहा आणि मग त्याच्या खाली वरील बातमीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा असं प्रश्न लिहून प्रश्न उत्तर लिहायचंय. कोणाचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो? आता तिथं पहा प्रत्यक्ष दिलेलं नसेल लिहून तरी सुद्धा तिथं फोटो वगैरे दिलेला आहे. मग तुम्ही व्यवस्थित ती बातमी पाहिली पाहिजे. कोणाचं चित्र तिथे दिलेलं आहे, काय बातमीमध्ये दिलेलं आहे, ते सगळं समजून घ्यायचं आधी. आधी तुम्ही काय करा ती बातमी व्यवस्थित वाचा, समजून घ्या. त्याच्यानंतर मग ती वहीमध्ये निबंधाच्या वहीत हे काम करायचं आहे मुलांनो. कॉम्पो बुक मध्ये हे लिहायचं आहे आणि मग ती बातमी लिहून काढा किंवा झेरॉक्स करून चिकटवा आणि मग प्रश्न पहिला, कोणाचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो लिहा. त्याच्यानंतर त्याचं खाली उत्तर लिहा. मग दुसरा प्रश्न, वरील बातमी कोणत्या तारखेची आहे त्याचं उत्तर लिहा. तिसरं, वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने कोणकोणत्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, कोणत्या विद्यार्थ्यांस उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले, विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य वाढावे यासाठी शाळेत कोणकोणते उपक्रम आयोजित करता येतील यावर गटात चर्चा करा, त्याची यादी तयार करा. तर हे सगळे प्रश्न लिहायचं आणि प्रश्न उत्तर या पद्धतीने तुम्ही हे 5ही प्रश्न आणि त्याची उत्तरं लिहून काढायची आहेत. हे कशात करायचं आहे? निबंधाच्या वहीमध्ये. आता काय करा मुलांनो, जे क्लासवर्क मध्ये तुम्हाला करायला सांगितलेलं आहे, जो युनिट टेस्टचा अभ्यास तुम्हाला करायला सांगितलेला आहे, ते सगळं तुम्ही या आठवड्यामध्ये करून घ्या. त्याच्यानंतर युनिट टेस्ट झाल्यानंतर हे तुम्ही जे बातमी लेखनावरचं सांगितलंय मी तुम्हाला निबंध लेखनामध्ये करा, तर ते त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये करा. पेपर झाल्यावरती युनिट टेस्ट तुमची झाल्यानंतर मग तुम्ही हे निबंधाच्या वहीमध्ये लिहून काढा. लगेच गडबडीने सगळं एकदम करत बसू नका. हे मात्र तुम्ही आता लिहायचं आहे. आपण समजून घेऊया. हे मात्र तुम्ही आता क्लासवर्क मध्ये लिहायचं आहे. आता खालील वाक्य वाचा. असे स्थळ, त्याच्यानंतर चिन्ह दिलेलं आहे जे निसर्गरम्य आहे. आभाळ भरून आले पण चिन्ह दिलेलं आहे. वरील वाक्यांमध्ये हे चिन्ह आले आहे. वाक्यांमध्ये हे चिन्ह 2 कारणांनी वापरतात. आता हे जे चिन्ह आहे हे विराम चिन्ह आहे. हे आता कोणतं चिन्ह आहे आणि ते वाक्यामध्ये केव्हा वापरायचं असतं ते पहा. एक म्हणजे स्पष्टीकरण द्यायचे असल्यास,
जेव्हा तुम्हाला काहीतरी एक्सप्लेनेशन द्यायचं आहे, एखादा मुद्दा स्पष्ट करून सांगायचा आहे, त्यावेळेस तुम्ही काय करता, तो मुद्दा लिहिता आणि त्याच्यापुढे हे चिन्ह देता. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे बोलता-बोलता विचार मालिका तुटल्यास म्हणजे बोलता-बोलता मध्येच थांबला तुम्ही. जसं वरती दिले त्यांनी, आभाळ भरून आले, पण पुढचं तर काही विचार मालिका तुटली त्यांची. जे काही विचार मांडायचे होते ते तुटले, सोडून दिले बोलता-बोलता आणि म्हणून मग त्या पणच्या पुढे हे चिन्ह दिलेलं आहे. हं. तर या चिन्हास अपसरण चिन्ह म्हणतात. आलं का लक्षात? या चिन्हास काय म्हणायचं? अपसरण चिन्ह असे म्हणतात. लक्षात ठेवा, अपसरण चिन्हाची लांबी संयोग चिन्हापेक्षा जास्त असते. याच्या आधी आपण संयोग चिन्ह पाहिलं होतं, तर ते छोटंसं असतं. पण त्याच पद्धतीचं हे चिन्ह आहे, पण हे मात्र कसं आहे? मोठं आहे. मग जेव्हा मोठं असेल तेव्हा त्याला म्हणायचं अपसरण चिन्ह आणि छोटं असेल तेव्हा त्याला म्हणायचं संयोग चिन्ह. आणि अपसरण चिन्ह केव्हा दिलं जातं? जेव्हा स्पष्टीकरण द्यायचं असेल तेव्हा किंवा मग बोलता-बोलता जर विचार मालिका तुटलेली असेल, तर तेव्हा. जसं यांनी इथे वरती उदाहरण दिलेलं आहे त्याप्रमाणे. आता याच्या वरती सुद्धा पहा, की आपल्या व्याकरणाच्या पुस्तकामध्ये जे विरामचिन्ह दिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही अपसरण चिन्ह वाचायचं आहे, समजून घ्यायचंय. त्याच्यावरती जे काही प्रश्न असतील ते सगळे सोडवायचे आहेत. आणि शिवाय हे सगळं जे आता आपण घेतलं इथलं कुठलं आपण समजून घेऊया. तर हे सगळं तुम्ही क्लासवर्कमध्ये लिहायचं आहे. आणि समजून घ्यायचंय, व्याकरणाच्या पुस्तकात ते सोडवायचंय, हे सुद्धा परीक्षेला असणार आहे आत्ताच्या युनिट टेस्टला. हां. शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांना विविध प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे श्रवण, श्रवण म्हणजे ऐकणे, हां, वाचन, रीडिंग करण्यास सांगावे. विद्यार्थ्यांना एखादा विषय देऊन संबंधित बातम्यांचे संकलन करण्यास सांगावे. उदाहरणार्थ क्रीडा, क्रीडा म्हणजे स्पोर्ट्स, खेळ. तर खेळाच्या बातम्या असतात की नाही, क्रीडा विषयक बातम्या, खेळाविषयक बातम्या किंवा स्पोर्ट्स रिलेटेड ज्या काही बातम्या असतील, न्यूज असतील, तर त्यांचं तुम्हाला संकलन करायचं आहे. गोळा करून ठेवायच्या आहेत तुम्ही. तर तुम्ही काय करा मुलांनो, अशा बातम्या गोळा करून ठेवा. एक 5 तरी बातम्या तुम्ही या अशा प्रकारच्या स्पोर्ट्स विषयीच्या गोळा करून ठेवा आणि नंतर मग आपण त्याच्यावरती एक उपक्रम देऊयात. तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे, मराठी न्यूजपेपर, मराठी वर्तमानपत्र वाचायचंय, त्याच्यात येणाऱ्या बातम्यांचं वाचन करायचंय, श्रवण करायचंय, म्हणजे टीव्हीवरती वगैरे जेव्हा बातम्या लागतात, रेडिओवरती जेव्हा बातम्या लागतात, तेव्हा त्या बातम्या व्यवस्थित काळजीपूर्वक ऐकायच्यात, समजून घ्यायच्यात. नंतर वर्तमानपत्रामध्ये अशा बातम्यांचं तुम्ही वाचन करायचं आहे, रीडिंग करा आणि लिसनिंग करा. त्याच्यानंतर क्रीडाविषयक, खेळाविषयक ज्या काही बातम्या असतात, तर त्याची कात्रणं तुम्ही काढून ठेवा. कटिंग करून ठेवा आणि ते निदान 5 बातम्या तरी तुम्ही जमवून ठेवा स्वतःकडे आणि मग मी तुम्हाला त्याच्यावरती नंतर एखादा उपक्रम देईन. ठीक आहे? तर एवढं पान क्रमांक 35 पर्यंत सगळं करून ठेवायचं आहे. हे जे मी मुलांना म्हटलं तुम्ही बातमी लेखनाचं जे निबंधाच्या वहीत लिहिणार आहात, ते तुम्ही 2 आठवड्यांमध्ये नंतर पूर्ण केलं तरी चालेल. पण बाकीचं जे सगळं तुम्हाला आता क्लासवर्कमध्ये मी लिहायला सांगितलेलं आहे, ते मात्र पूर्ण करायचं आहे. पोर्शन तुम्हाला मिळालेला आहे. सेकंड युनिट टेस्टचा. सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे? धन्यवाद.